सज्जन मार्गावर आहेत, शेतकऱ्यांचा मेळावा ते शिर्डीमध्ये घेणार आहेत. शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहे केंद्र सरकारकडून. काय वाटतं तुम्हाला, घोषणा होईल का? घोषणा काय करणार आहे तुम्ही सांगा. 25 आता जी घोषणा केली हमी भावाची तर 26-27 साठी केली. मग तिथे घोषणा करू शकले नाही. घोषणा करायला तर दिल्लीहून नाही करता आले असते. आज आम्हाला शेतकऱ्याला गरज आहे. तुम्ही सांगत होतं 50% नफा धरून भाव देणार, हे मोदीजीनं सांगितलं होतं. कुठं 50% धरून भाव भेटतोय? 15% सुद्धा नफा भाव धरून म्हणजे नफा धरून भाव भेटत नाही. तर आता त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? त्यांनी एकतर जाहीर केलं पाहिजे केंद्रातून, जसं मनमोहन सिंग सरकारनं 82,000 कोटीची कर्जमाफी केली होती तशी कर्जमाफी त्यांनी घोषणा करावी. देशातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी करावी. पंजाबला देता महाराष्ट्राला का देत नाही असं वाटतं तुम्हाला? ते महाराष्ट्रातला जे मुख्यमंत्री आहे त्या राज्यानं पैसे टाकलेले आहे. केंद्राचे पैसे घेतले 1600 कोटी रुपये, पण केंद्राच्या एनडीआरएफच्या निधीच्या व्यतिरिक्त राज्यानं आपला हिस्सा टाकला आहे. हे इथल्या मुख्यमंत्र्याचं काम आहे, इथल्या मंत्र्यांचं काम आहे. तुम्हाला 14,000 कोटी रुपये द्यावं लागतं ना तिकडे नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी. मग इथं 2,000 कोटीमध्ये हा आमचा शेतकरी मरतो त्याच्यासाठी पैसे नाही आहे का तुम्हाला? मग तो शक्तीपीठ रद्द करा ना, काय हरकत नाही. रद्द झाला तर काही वाहन थांबणार आहे किंवा महाराष्ट्र थांबणार आहे? इथं शेतकरी आज करून बसला हो. लक्षात घ्या, तो शेतात जातो. काल संभाजीनगरची आत्महत्या झाली, तो शेतात गेला, शेत पाहून आला, त्यानं आत्महत्या केली. त्यानं आत्महत्या केल्यावर त्या बापाला अटॅक आला, तो पण मेला. कारण तो शेती पाहून आल्यानंतर सरकारच्या तोंडाकडे पाहतं. सरकारचं तोंड बोलायलाच तयार नाही आहे. यावेळी दिलासा द्यायचं काम आहे. काय द्यायचं असेल तर द्या, पण वाईट तर बोलू नका ना. आमचे मुख्यमंत्री शेतकऱ्याला म्हणतात तुम्ही राजकारण करताय. अरे राजकारण, लोक राजकारण नाही करत तर काय करणार तुम्ही? ते अजितदादा म्हणते पैशाचं सोंग करता येत नाही. तुम्हाला बोलताना सुद्धा दिलासा देण्याची ताकद ठेवत नाही शेतकऱ्याला. पैसे द्यान तेव्हा द्यान, पण बोलणं तर चांगलं ठेवलं पाहिजे का नाही? तो आज कुठल्या अवस्थेत आहे शेतकरी तुम्ही सांगा. एका इकडे अतिवृष्टीनं मेला आणि दुसरीकडे भावानं मेला. काय भाव आहे कापसाचे? विचारा त्या अमित शहाला. आता येतं तर 6,500 रुपये. आणि का बोलावला तुम्ही विदेशातला कापूस? लाज नाही वाटली का तेव्हा? विदेशातला कापूस बोलवत असताना आमच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यावर काय परिणाम होईल हे पाहायचं नाही. आणि शेपटी हलवायची ट्रम्पच्या समोर आणि इथे येऊन सभा घ्यायचा, मेळावा घ्यायचा. नुकसान